नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढी एकादशी भगवत भक्तांच्या आयुष्यातील भक्तीत रमण्याचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावे म्हणून पूजा अर्चना आणि उपवास केला जातो. खरं तर आषाढी एकादशीला सर्व भाविक भक्तांचा उपवास असतोच असतो. कुणीही असं नसतं ज्यांना उपवास नाही. म्हणूनच आपण आज एकादशी म्हणजे ती कशी करावी, एकादशीचा उपवास कसा करावा, हे सगळं आध्यात्मिक दृष्टीने समजून घेणार आहोत. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. हा उपवासाचा खरा अर्थ आहे. उपवास करणं म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. आपण काय करतो? दिवसभर उपवास करतो. उपवासाच्या नावाने भात, भाकरी, पोळी, भाजी काही खात नाही. थोडक्यात रोजचं जेवण जेवत नाही. पण फराळाच्या नावाखाली अगदी जिभेवर फराळाच्या नावाखाली अगदी दिवसभर चरत असतो. पोटात अगदी जागा शिल्लक ठेवत नाही. अति खाणं झालं की सुस्ती येते. मग देवाचं नाव कसं घेणार? आठवणार पण नाही. आणि मग उपवासाच्या दिवशी देवाच्या जवळ जाणं तर राहू द्या, पण देवापासनं दूरच दूर आपण जात राहतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी अवस्था खरोखर सगळ्यांची होऊन जाते. म्हणूनच एकादशीचा खरा गूढार्थ समजून घेण्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा खटाटोप आहे. एकादशीचा अर्थ असा आहे की आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय तसंच एक मन मिळून 11 अर्थात एकादश यांना एकत्र करून एकाच दिशेकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे, ईश्वराकडे वळवणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे. आत्मरूपी पांडुरंगाजवळ राहणे म्हणजे उपवास करणे. संतांनी वर्णन केलंच आहे. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. मग आपण एकादशीला कोणत्या पद्धतीने उपवास केला पाहिजे? उपवासाच्या दिवशी आपलं मन शांत राहण्यासाठी फराळ हा अगदी अल्प प्रमाणात असावा. अति खाणं नसावं, पण तसंच उपवाशी सुद्धा राहू नये. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत हेच सांगितलं आहे. जर योग्य आहार असेल तरच आपलं मन लवकर एकाग्र होतं आणि आपल्या उपास्य देवतेची पूजा मनोभावे करता येते. किंवा ज्यांना आत्मज्ञान झालं आहे, आत्मदर्शन झालं आहे, त्यांना अनुसंधान साधणं सोपं जातं. म्हणून एकादशी किंवा कोणताही उपवास करताना आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय तसंच मन एकाग्र करून उपवास देवतेच्या चरणांकडे मन लावावं. म्हणजे उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. वारकरी संप्रदायात एक महत्त्वाचा नियम आहे. एकादशीचा उपवास करताना म्हणतात, धरायला दशमी, करायला एकादशी आणि सोडवायला द्वादशी. याचा गूढार्थ सुद्धा हाच आहे. म्हणजे धरायला दशमी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय अधिक 5 कर्मेंद्रिय म्हणजे 10 दशमी. आता करायला एकादशी म्हणजे त्यात एक मन मिळवा म्हणजे झाले एकादश. एकादश म्हणजे 11 आणि सोडवायला द्वादशी. याचा अर्थ 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 1 मन आणि 12वा आत्माराम अर्थात आत्मरूपी पांडुरंग. शेवटी तोच भवसागरातून सोडवतो. असा हा एकादशीचा उपवास करता आला तर सोन्याहून पिवळं. आता या उपवासाची दुसरी बाजू सुद्धा पाहिली पाहिजे. उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीरालाच नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सुद्धा सांगतं. उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार तर दूर होतातच, तसंच मनाचं लंघन केलं तर मनाचे विकार सुद्धा दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन हरिकीर्तनात, भजनात रमवावं. अनन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावं. हे सगळं ऐकून आता सुगरणींचा हिरमोड झाला असेल.
त्यात काही शंकाच नाही. परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे. ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. उपवासाच्या पदार्थांचं काय, तर ते तुम्ही इतर दिवशीही करून खाऊ शकता. पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तनामनाचा उपवास घडणे अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे. मग उपवासाच्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये, तर सगळ्यात महत्त्वाचं, शक्यतो आषाढी एकादशीच्या उपवासाला काहीही खाऊ नये. पण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते. त्यामुळे ज्याला जसं झेपेल तसा अल्पाहार घ्यावा. शक्यतो साबुदाणा खिचडी, तेलकट तुपकट हे सगळं खाऊ नये. फळं खावी किंवा दूध घ्यावं. उपवासाला काय काय खायचं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा हरिभजन, हरिकीर्तन कसं करायचं, आपल्याला सत्संग कसा घडेल याचा विचार करा. कारण उपवासाचा खरा अर्थ तोच आहे. यंदाच्या एकादशीला तनामनाला उपवास घडवूया आणि विठ्ठल रखुमाईचं नाव घेऊया. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.